ठीक आहे, आता 2 मिनिटं प्रत्येकाने लक्ष द्या. कोणाला वाईट वाटलं तर अजिबात मला गृहीत धरू नका. कारण एका कारणे एका दुसऱ्या कारणे सोडून द्या. जर माझं तुम्हाला वाईट वाटत असेल, चुकीचं बोलते असं वाटत असेल तर. ठीक आहे. प्रकाश पाटील आणि बाकीच्याही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आजकालचे भरती देणारे 80% पोरं, मी तरी म्हणेल, ते नाही म्हटले पण मी सांगते, 80% पोरी सुद्धा त्याच विषयात गुंतलेले आहेत. घरी वेगळं कारण सांगून घरातून बाहेर निघतात आणि इकडे येऊन वेगळंच चालू राहतं काहीतरी. जास्त खोलवर इथं बोलण्यात अर्थ नाही, कारण हे लाईव्ह लेक्चर आहे, रेकॉर्डिंग पण राहणार. पण मला जेवढं बोलणं गरजेचं वाटतं तेवढं मी बोलणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जे काही करायचंय ना, आधी नव्हती भेट झाली, अकॅडमीत गेल्यावर भेट झालीये किंवा काहींचा बाहेरही आहे. ठीक आहे, त्याच्यावर मला जायचंच नाहीये. पण आपली आधी भेट नव्हती झाली, तिथं गेल्यावर भेटलोय, बोललोय, रनिंग करताना बघतोय, बोलताना बघतोय, लेक्चर मध्ये मस्त गपचूप चोरून चोरून लक्ष जातंय आणि मग काय ते तुमचं चालू होतं. बरोबर. तर हे वयच ऍक्च्युली तसं आहे. तुमची चुकी नाहीये, पण तुम्हाला काय करायचं असं तर त्या सिच्युएशन मात करायचे, म्हणजे कंट्रोल करायचे स्वतःला. मग कंट्रोल कसं करणार तुम्ही, तर तुम्हाला आठवायचं आपण इथं कशासाठी आलोय. आपल्या वडिलांनी, आपल्या आईने कशासाठी पाठवलं इथं. मुलींनी सुद्धा, फक्त मुलंच नाही, मुलींनी पण विचार करायचा. आपली आई काय करून कुठून पैसे जमा करते आपल्याला माहितीये. ठीक आहे. तुम्हाला जे करायचं ना बाबा, थोडंसं होल्डवर ठेव ना. तुमचं जे आहे ना, माहितीये तुम्हाला, तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी, हे तुमचं ठरलं असेल. थोडस जरा पर्सनली बोलते मी, वाईट वाटून घेऊ नका. ठरलंय ना, कुठं पळून जाणार आहे का तुम्ही. हा, भरती व्हा ना दोघंही, मी नाही म्हणत नाही. घरच्यांना समजवायला मी येईन ना नंतर. दोघंही भरती व्हा, मग बघा कसं लग्न नाही लावून जात घरचे तुमचं. पण तोपर्यंत काहीच साध्य नाही होणार. तुम्ही जर ह्या मार्गाने लागलात ना, काहीही साध्य होणार नाही. तुमचं भरती देणं सगळे वर्ष वाया जातील. गपचूप घरी हाय ते तुम्हाला मग ते पुढचा धंदा व्यवसाय चालू ठेवावा लागेल. त्याच्यामुळे सध्या फोकस ठेवायचा आहे. आपल्याला काय करायचंय, आपण कशासाठी आलो, आपण कुठल्या परिस्थितीतून वरती आलो, आपल्याला किती नातेवाईक टॉन्ट मारतायत, आजूबाजूचे बोलतायत, किती वर्ष करणार, आता बस झालं, किती पैसा खर्च करतोय तिथं, किती पैसा खर्च करते तिथं, सगळे बोलतायत, आपल्या आई वडिलांना बोलतायत, पोरींच्या तर मागं लागलेत, बाई तू लग्न उरकून टाक, तू काय भरती होत नाही. मग त्यांनी आठवायचं आपण काय चुका करतोय. सगळेजण हे नाही करत. ज्यांना खरंच परिस्थितीची जाणीव आहे, ज्यांना खरंच वाटते की बाबा आपल्या आई वडिलांना आपल्याला नाही बसवायचंय, त्या मुली, ती मुलं अजूनही अक्षरशः त्या गोष्टीपासून लांब आहेत. मग तुम्ही पण विचार करा, तुम्ही पण त्यातलेच आहात ना, आहेत ना त्यातलेच. नंतर जे काय आहे ते तुम्ही बघून घ्या, पण आधी दोघंही भरती व्हा. एवढंच सांगेल मी, जास्त याच्यावर अजून नाही बोलू शकत. ऑफलाईन असे तर खूप काय बोलली असते. या कधी ऑफलाईन जमलं तर बोलूयात, आपण गहन चर्चा करूयात, पण सध्या एवढंच सांगेल मी.